मुराला छंद भोग भोगताची आटला भेद भोग भोगताची आटला भेद नान गिळोनी गावा गोविंद नाम गिळोनी गावा गोविंद नान गिळोनी गावा गोविंद कैसा वासुदेव बोललो बोल कैसा वासुदेव बोललो बोल कोण तपास करतं काकडा नारी आता नवीन जेवढा महाराज लोकांचा लॉट झाला ना आमच्या नंतर यांनी शपथ घेऊन टाकली पुस्तक उचकायचं नाही पुस्तक उचकायचं नाही मेमरी कार्डात कीर्तन भरायचे अर्ध याचं अर्ध त्याचं झालं कीर्तन हां काय झाली गंमत जुनी माणसं च्या मागं राहावं जुन्या माणसाच्या आपण नवीन पोरांना म्हणलं ना कीर्तन कर अभ्यास करावा एका कीर्तन करायला मी म्हणलं अरे आता लोक ऐकणारे हुशार झाले थोड्यापेक्षा थोडंसं वाचित तो मला म्हणला तुम्ही आमच्यावर जळता मी काय डोक्याचं अक्कल बंद झाली आपली तू जळतो म्हणला तुम्ही जळत आमच्या तुम्हाला तारखा मिळते नाही का अरे मी म्हणलं तू बाहेर आला नव्हता तेव्हा मी बाबा होतो आता तुला काय तू मी बाबा झालो तर तू आलाच नव्हता तसं नाही मला आता थातूर मातूर गोष्टी चालत नाहीत हा जगन्नाथ पवारांचं वाक्य आहे संप्रदायाला कुणी जरी संपवलं नाही संपणार तर नाही पण संप्रदायामध्ये अशी माणसं जन्माला येतील का त्यांच्या आचरणाने संप्रदायाला डाग लागेल ही मोठ्या माणसांची वाक्य मोठी माणसांची वाक्य काय एवढी सुपीर ती अनुभवातली वाक्य होती ते म्हणजे संप्रदायाला कधी शेवट होणार नाही कधीच होणार नाही आणि डागही लागणार नाही पण आचरण न सांभाळणारी माणसं संप्रदायात आली का संप्रदायाला डाग लागल्याशिवाय आणि ते लागलेच आम्ही म्हणत होतो ना नाही जुन्या माणसांची जी वाक्य आहे ती जशीच्या तशी होती पहाडी माणसं होऊन गेली महाराज संप्रदायात आता ही नवीन सगळी शळपट पैदा झाली नाही ते गेले 28 गुन्हे निवृत्ती महाराज वक्तेवर होते महाराज धर्मावर बोलतो म्हणून काय माणसांनी संकट सुधी काढली काय फुकट माणसं इतिहासात जमा होत्या काय राहिल्या त्या कीर्ती चांगली माणसं गेली संप्रदायात महाराज माणसं आता राहिली नाही आता राहिली ती फक्त तोंड चोपडी माणसं राहिली माया पुढं बसलं का खरंय खरंय मी निघून गेलो काय आहे का त्याचं म्हणजे तिथल्या तिथंच आपल्यावर तोंडावर आली ना वा 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 मी गेलो का सगळ्या लिखा वा गेल्या लिखाच फायदा झाला नाही नाही माऊलीने इतकी सुंदर ओवी लिहिली महाराज परमार्थिक माणसानं चातुर्य लपवी महत्व हरपी पिशे पण मिरवी जगा माझी काय माऊलीची भाषा आहे मा हो पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी माणसं होऊन गेली विरळा ऐसा कोणी माऊलीनं ओवी लिहिली 9व्या अध्यायात का 7व्या अध्यायात काही एखाद्याची नेवाई कुंठात आले हो अज्ञान नावाची मुळी गेली गोकुळ तयार झाला होता हे झालं गोकुळ आता सुखाचे प्रकार झाले 7 राजस सुख तामस सुख सात्विक सुख ब्रह्मसुख आदिदेवी सुख आध्यात्मिक सुख गोकुळात कृष्ण जन्माला आला का जे सुख झालं ते ब्रह्मसुख झालं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही एक शब्द करून टाकतो गोकुळीचा शब्द कळला संपला आता थोडंसं यांनाही बनवा महिला मंडळ थोडी देवाला पूजेला जाताना पोरांना संग नेत जा नातवाला संग नेत जा अगरबत्ती लावायला शिकवा देवाला नैवेद्य दाखवायला शिकवा इथून पुढच्या पिढीला जर परमार्थ शिकवला नाही पिढी आहे ह्याच जागेवर संपणार आणि काही सांगतो तुम्हाला माळ गंध हरिपाठ या गोष्टी वाया जात नाही वाया घरात झालेला हरिपाठ महिला मंडळ कधीच वाया जाणार नाही तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जाणार नाही गाईला पाजलेलं पाणी कधी वाया जाणार नाही तुम्ही देवांना पोरांकडे थोडं वाळवा यांना काहीच माहीत नाही मला कोण ज्ञानेश्वर त्याच्यात ते मराठी मीडियमला घातलेले ते बरे ते इंग्लिश मीडियमला तर काहीच माहीत नाही माळ माहीत नाही गंध माहीत नाही बापाला शियार येते का काय हे कळलं
ते बापाला म्हणतो आर यू डॉंकी? ते म्हणतं खरं आहे. आता काय बोलतोय? आणि मम्मी इज बफेलो. ती म्हणते खरं आहे. हा, माझी आई सुद्धा मला लहानपणी इथून पुढे ना मला शिक्षण क्षेत्रात सुद्धा सगळ्या लोकांनी आग्रह धरून राजकर्ते शिक्षण क्षेत्रामध्ये संत साहित्यच अभ्यासक्रमात घातलं पाहिजे. मला संत साहित्यच अभ्यासक्रमात एका संताचे चरित्र एका वर्गाला ठेवलं पाहिजे. तुम्हाला 5वीला मेराबाईचं ठेवा, 6वीला जनाबाईचं ठेवा, 7वीला सखुबाईचं ठेवा, 8वीला तुकोबाचं ठेवा, 12वीपर्यंत एक तरी संत पोरांना अभ्यासाला पाहिजे. काय मध्ये आता त्या मराठीच्या 9वी 10वीच्या पुस्तकात ज्या कविता आहेत ना, अभंगवाणी थोडी संत आहेत, शिक्षकालाच येत नाही. त्याला काय माहिती फळे रसाळ गोमटी. तो पोराला विचारतो तुम्ही फळ पाहिलं का? पोरं म्हणले तुम्हीच आमचं सगळ्यात मोठं फळ आहे का आमच्या पुढं तुम्ही उभे. काय झालंय मला, परमार्थिक साधना जर वाढवायचंय याचा अभ्यासक्रमातच समावेश पाहिजे. तुम्ही इतर कसं देता? इतर देतात का? भांडणं लावायचे मुद्दे तुम्ही देता ना. ज्यानं शिक्षकाची कुदा कधी होईल, गावाच्या मारामाऱ्या होतील, असे चरित्र तुम्ही पुस्तकात घालतात ना. मग संत चरित्राला काय हरकत? आणि संत चरित्र जर दिलं नाही इथून पुढं, ही पिढी, आता आपली पिढी संपली, आपला विषय नाही, हे देवळाकच येणार नाही. हे नाही हे नाही देवळाक येणार. हे उलटे म्हणतील काय गाव मूर्ख आहे हो, एवढी जागा गुतवली. हे बिंडोक लोक होती, बिंडोक देवळं बांधणारी. सुशिक्षित लोकांचं असंच आहे ना. यांच्या घरात जर जाऊन पाहिलं नाही विचारलं ना, तुमचे वडील दिसत नाही हो, वडील दिसत नाही तुमचे. त्यांना वातावरण मॅच होत नाही, मॅच होत नाही वातावरण. आणि ते फार चिडचिड करतात. स्वभावानं त्यांचा थोडा चिडचिडे. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आमच्या ह्या थोड्या कडक असल्यामुळं ते सहन करीत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना राजूरच्या पुढं नेऊन टाकलं. आणि ते तिकडं फार चांगले राहतात, मस्तपैकी राहतात. आणि आम्ही रविवारी त्यांना भेटायलाही जात असतो. बिस्किटचा पुडा बेडा नेतो. पहिल्यापेक्षा ते मजेत आहेत. आता आम्ही गेलो तर हसले ते. मग हसले म्हणजे तुम्हाला पाहिलं फाशी घ्यायला लावलं. हां, त्यांच्या काळावर आम्हाला चांगलं जाणवलं आता. आणि तिथं व्यवस्थाही सुद्धा चांगली आहे. आणि मग हे जिन्यात बसले हे कोण येतो? हे तिचे वडील आहेत. तो का? अरे तोय त्याला पुलावरून फेकून तोय गाला सांभाळतो महाराज. त्याला मॅच होत आणि याला मॅच होत नाही. अहो महाराज, या सुशिक्षित लोकांनी आईबापांचे हाल केल्यामुळं वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. आपण फक्त म्हणतो वय नातेवाईक कायच भावण काच काय भाई बहीण काय असते? बहीण 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 हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचार. बहीण हा, ज्यांची निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा बहीण. 25% महाराज समाज फक्त अवसंदा घेतो. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणींनी सह्या केल्या नाही. आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला. महिला मंडळ एक तळतळी ती बोलू नये. मग मी घरूनच निघताना ठरवतो आज वाईट बोलायचं नाही, पण मला कळ निघत नाही. मी तळतळीने बोलणारा माणूस. काय आपल्या वडिलांनी आपलं वाईट केलं तो? काय वाईट केलं असं? त्या विचारानं तर आपला संसार चांगला केलाच होता ना. उद्या तुम्ही 25-25 हजार रुपये मागितले असते, भावानं दिलेच असते ना. पण तुम्ही रक्ताचेच नाते जर तोडून टाकायला लागले, याच्यापेक्षा काय वाईट हो? मला सांगा, प्रसंगाला तुम्हाला भावाने पैसे दिले नसते का? दिले तर मग सही करायला हरकत काय? ती उलटी म्हणती मी परत जाऊन दिले, पण नाही सही नाही. सांगाय तरी लाज वाटते का तुला? आणि तो भाऊ महाराज आज 25% लग्नांमध्ये सध्या सक्का मामा नाही उभं राहाल माझं आजच्या परिस्थितीत. नाही हो, सक्का मामाच गेला कोणीकडे. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला. कुठून आला काय? तो गुरु मामा. तो कुठून कॅनॉल मधून निघाला काय ना गुरु मामा. कॅनॉल खालतानच मामा निघाला एक. तो पैदा कुठून गेला काय नाही. तुम्हाला सापडला कुठं तो गुरुमा?
पहिले मामा असायचे पण सक्का मामा असायचा. आता नवीन अवलादीचा मामा कुठून आणला तुम्ही? एक वाक्य सांगा. शर्ट फाटू द्या, दाढी वाढू द्या, पायजमा फाटू द्या, चप्पल नसू द्या, पण भाषेच्या मागं ओरिजिनलच मामा शोभतो. त्या मंडपाला रस येतो महाराज. जाऊ ते बा, परिस्थिती सोडून द्या, पण ते नातं शोभतं का नाही? उलटी माणसं म्हणताय बा किती हुशार बहीने तिघ भाऊये धाकट्याला मान दिला बरं का. त्याला वजन येतो आणि त्या लग्नालाही शोभा ते शुभून दिसतं. मग बाकीच्या बाया सुद्धा पाहताना बोलत राहतात, कोण राहिले गो उभं मागं? अगं एक तर म्हातारा झालाय, पण त्या लहाण्याला त्यांनी चान्स दिला. त्या मामाचे कपडे किती खराब याला किंमत नाही, त्याचं प्रेम किती दाटून येतं याला किंमत आहे. आपल्या लोकांनी हे नाते गोते पार संपून टाक. आता एवढ्या बसल्या ह्याच्यातल्या 15 जण आहेत माया पुढे बसेल का भावाशी बोलत नाही अशा इथं बसेल. आता मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं. आणि आता चालली 11 तारखेला जोर खांड बांधाय भावाला, जख माराय राखी पौर्णिमेला चालली द्वारखांड बांधाय. जा कासरा ने कासरा कासराने लाव त्याच्या मुंडक्याला. काय अहो मारदानी नेऊन तुला मी नाही लिहिलं महाराज. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधना उगे. माऊलीने एक ओवी लिहिली महाराज. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. काय ओवी आहे महाराज. त्याच्या पुढे एक ओवी इतकी सुंदर आहे 13व्या अध्यायात. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही. काय व्हावे लाटणे जैसा न नव्हे पाथरू न द्रवे. आणि 16व्या अध्यायात कधी सुंदर व्हाव्या दिल्या. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. नपुसक पुरुष किती देखणा असला काय फायद्याचा. व्हावे किती सुंदर आहे मा. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. का वार्याचे धावणे, का शेळीचे चरणे, बालकाचे मन, का चोरीचे धन. मावला कधी तपास. यांना शिकवा थोडं पसायला, शिकवा थोडं आरती. आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत. मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिक. आता मामाची इकडे राहिला आला. आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटीतोय. काय मामा मामा कारी कुशीतोय तारा वडीतोय. मामान काची मामी आली मला. नाही एकदा सगळ्या वारकऱ्याने ना गाठ्यामध्ये 31 कव्याचा अभंग आहे. 31 थोडा कधी वेळ मिळाला ना तो वाचा, एकदा वाचा. ऐका कलीचे तो अभंग एकदा वाचा. 31च कडवे आहेत गाथ्यामध्ये. तोच अभंग 31 कडव्याचा आहे. आणि गायनो ओवे हा अभंग 101 कडव्याचा आहे. तो 101 कडव्याचा आपल्याला एवढा मोठ्याची काही गरज नाही, पण 31 कडव्याचा अभंग आहे ना एकदा वाचा. आता जेवढे चित्र समाजात आहे ना टोटल चित्र त्या गाथ्यात आहेत. आज आपण म्हणतो ना बहीण भाऊ असे वागतील ते त्याच्यात आहे, भाऊबंद असे वागतील ते त्याच्यात आहे, सुना अशा वागतील ते त्याच्यात आहे, सासऱ्यांचा छळ होईल त्याच्यात आहे, आणि धनवान माणसं भिकारी होतील तेही त्याच्यात आहे. तुम्ही एकदा तो कडव वाचा. आपण काय करतोय महाराज, बाह्य रंगात जातो आणि बाह्य रंगात जास्त नको. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करत नाही. पण त्याचा पुढचा शब्द आलाय बाळकृष्ण नंदाघरी. आता नंदाघरी नंतर सांगतो, फक्त बाळकृष्ण सांगतो. आता ही बाळकृष्ण काय भानगड आहे तर कृष्णाला नावं 8 आहेत. युगल कृष्ण, राधाकृष्ण, गोपालकृष्ण, लालन कृष्ण. आता हे आमचे कथा बिथा सांगणारी लोक आहे ना यांनी त्या कृष्णाचा केला खेळ. यांनी आपला भस्म लावायचा आणि कथा सांगायची. राधा राधा यांनी उड्या हाणायच्या. हे रे राधा हे रे तारा. यांनी लगेच 2-4 उड्या हाणायच्या बाय 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 बाय. आणि मग लगेच पत्रकारांनी लगेच म्हणायचं तल्लीन समाजाला. तल्लीन तान का असं काय आलंय महाराज. परमार्थ दांभिक झालाय. दांभिक भागवत कथाकाराच्याच घरी गाय नाही. आणि तो आखी गायची माहिती कधीच सांगतो. तुम्ही बारीक अभ्यास करा. यावर्षी वारी झाली 25 वर्षात अशी वारी झाली नव्हती.
अशी वारी यांना झाली. जाऊ द्या पावसाने थोडंही झालं 2 दिवस, पण पुऱ्या लोकांनी आनंद घेतलं. 5-7 लाख लोक माऊली बरोबर होते. मला 4-5 लाख लोक तुकोबराय बरोबर होते. आता तो धर्माचं काम होतं का वारीचं काम होतं? धर्माचं. मग रोज अर्धा तास टीव्हीच्या चॅनलला वारीच्या बातम्या पडायला काय हरकत होती? नाही पडल्यात नाही. बातम्या पडायच्या, पण कशा? सुपरफास्ट. आज माऊली लोणदला, उद्या तुकोबराया उरुळी कांचनला, आणि लिंबाखाली तुकोबरायाच्या लिंबाखाली आपलं रिंगण, इकडे नात्या पोत्याला रिंगण. असं तसं पाहिलं तर त्या रोज अर्धा तास पडायला लागत होत्या. माझ्यानं सगळं सोडून दिलंय. त्यांना काही वाटतही नाही हो, काही वाटत. माणसं संपलीत. 1.5 महिना झाला. माणसांची मानसिक स्थिती, निसर्ग अशा प्रकारचा आहे, पाऊस अशा प्रकारचा आहे. अजून 15 दिवस जर असंच राहिलं, हा या वर्षाचा पावसाळा फक्त औषध विकणाऱ्यांसाठी आहे. तणनाशक. महाराज, समाजाची आर्थिक घडी कोलमडली ना, कोलमडून गेली ना, कोलमडून. आणि समाज बोलत नाही, समाज कांडा आहे. तुम्हाला माझी एक इच्छा आहे, शंकरा पुढे सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण मी आहे तर तुम्ही सुधारणार नाही याचा अंदाज मला. तळतळ येण्यासारखी गोष्ट. पोरं वाया गेली हो. सगळ्यात वाईट काय झालं? पोरं वाया गेली. सगळ्यात वाईट ते पोरं वाया गेली. पोरं वाया गेल्याचं सगळ्यात वाईट आहे. प्रत्येक घरात एक पोरगा दारुड्या झालाय. प्रत्येक घरात एक 99% लोक सध्या दारू पितात. आणि कोरोना झाल्यापासून तर इतकी दारू पितात. कोणी मंत्र दिलाय का काय त्यांना? 6 ड्रम लागत होते त्या गावाला, 21 ड्रम लागत ही दारू. आता लय दारू पितो लोक, फुल दारू पितो लोक, फुल. आणि 3 टप्पे झालेत. हे धोत्रे बित्रे जाऊ दे, हे कधी मध्ये प्यालं कोणी आणतं त्यांना, त्यांचं काय नाही हो. ते आपलं आषाढ म्हणून प्यालं, मारणाचं पिसावलं तुम्हाला नसती जग मारली तर बरं. पण ही 18 ते 22 ना महाराज, प्रत्येक गावात 90% पोरं दारू पितात. 90% प्रत्येक गावात. आणि चूक काय झाली? कारभार गेले त्यांच्या हातात पोरांच्या, आणि ही झाली शहाणी. सगळा तमाशा इथून झाला. पोरग दारू पेलं का, आणि बाप हाणाय गेला. आई म्हणली कुठं काय पेत आहे, आणि आपल्याकडे लई आहे का, तुला कोण नाही म्हणलं होतं का? आणि पिऊ द्या. हे खत पाणी कोणचं आहे? बाप नुसता म्हणला बाबा मला कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे मराठवाड्यात त्याला वळू म्हणत्या, आणि विदर्भात त्याला खटाळ्या म्हणत्या. हा, मग आता पाणी पाजायला काय रोग झाला का? धावली 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 जशी पिसाळली. आणि नवऱ्याला म्हणती जमन का त्याला? कोणला? त्याला. नाही जमायचं का? जमायचं नाही. तो का आला देवाला सोडाय ठेवला का? त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो, तू म्हणते त्याला जमन का? आई उलटी पोराला म्हणती तू नको सोडू, तुला धक्का बिका लावीन, त्याला किडा येतो सोडीन. कोण? त्याला म्हणा वाटलं तर बैल तंगड्याला बांधून ने, म्हणजे बाबानं बैलही सांभाळायचे. हो, उलट तुम्ही त्याला असं म्हणा, उलट तुम्ही त्याला असं